तर राजधानी दिल्लीत देखील आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला। दिल्ली मराठी प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सांकेतिक वारीचं आयोजन केलं होतं। टाळ मृदुंगाचा गजर करत फुगड्या घालत निघालेल्या या वारीमुळे दिल्लीकरांना देखील पंढरपूरच्या वारीचं दर्शन घेता आलं। या आषाढी वारीनिमित्त तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी उर्वशी फोना यांनी। आषाढी एकादशीचा उत्साह राजधानी दिल्लीतही बघायला मिळतंय। मला वाटते आपण जास्त दूर राहिलं की जास्त उत्साह येतो। जो वारीत येतोच उत्साह, पण आपण दूर राहिल्यावर अजून जास्त उत्साह येतो आणि आपले लोक सोबत राहिले की जास्त उत्साह वाढतो। दरवर्षी होणारी ही दिल्ली प्रतिष्ठानकडूनची जी वारी आहे ती अत्यंत आनंददायी आणि उत्साह देणारी असते। अगदी तुम्ही बघू शकता, आज यावर्षी आमच्या मुलांनी आमच्यासोबत जॉईन केलेलं आहे आणि इथलं वातावरण जे आहे, म्हणजे ही प्रतिवारी जी आहे ती आम्हाला हा फील देते आजच्या दिवशी की आम्ही महाराष्ट्रातच आहोत। त्यामुळे दिल्ली प्रतिष्ठानचे आम्ही आभार मानतो। सध्याच्या परिस्थितीमध्ये जी मनाची स्थिती आहे ती हे करते। आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग। कॅमेरा पर्सन जयप्रकाश बरोबर मी उर्वशी खोना, दिल्लीहून झी मीडियासाठी।